श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे स्वाभिमान। स्वरा जाधव कॉलेजच्या मुख्य गेटवरून आत शिरली। नेहमीप्रमाणे साधा ड्रेस, डोळ्यात आत्मविश्वास। तिचं हसणंही तसंच होतं, मनापासून पण मोजून। शरद जाधव तिचे बाबा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक। घरात फार पैसा नव्हता, पण माणुसकी भरपूर होती। आई पूर्वीच गेली होती आणि बाबांनी एकुलती एक लेक जपून मोठी केली होती। कॉलेजमध्ये मात्र प्रत्येकाच्या मनात एकमत होतं, स्वरा म्हणजे शुद्ध गुणवत्ता। ती पुस्तकात रमलेली, पण सामाजिक उपक्रमामध्येही आघाडीवर। तिचं सादरीकरण, तिच्या मराठी वक्तृत्वाच्या ओघात अनेकजण गार होऊन जायचे। त्या दिवशीच पहिल्यांदा अर्जुन कुलकर्णी तिच्यावर खऱ्या अर्थाने हरवला होता। स्वरा, अगं तू तो वादविवादाला मुद्दा कसा मांडलास ना, सॉलिड यार, तो म्हणाला होता। स्वरा हसली होती, पण डोळ्यात शांत चमक होती। मुद्दे मांडण्यापेक्षा मुद्द्यावर जगणं महत्त्वाचं असतं, ती म्हणाली होती। त्या एका वाक्याने अर्जुन अंतर्मुख झाला होता। अर्जुन कुलकर्णी श्रीमंत, देखणा आणि प्रतिष्ठित घरचा मुलगा। त्याचे वडील श्रीधर कुलकर्णी शहरातील एक मोठे बिल्डर। त्यांच्या बंगल्यावर 8 माणसं काम करत। आई ललिता कुलकर्णी अतिशय आत्मकेंद्रित, समाजात प्रतिष्ठा जपण्यात रमलेली। अर्जुन वाईट नव्हता, पण घरच्यांच्या मते चालणारा होता। कॉलेजमध्ये त्याला मान होता, खेळ, भाषणं आणि नेतृत्व गुण यामुळे। स्वराशी त्याची मैत्री वाढत गेली, कारण स्वरा त्याला फक्त अर्जुन म्हणून ओळखायची, कुलकर्णीचा मुलगा म्हणून नाही। एकदा कॉलेज कॅन्टीनमध्ये अर्जुनने बोलून टाकलं, स्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो। खूप वेळ लागला आहे समजायला, पण आता मला खात्री आहे। ती शांत होती काही क्षण। हे ऐकायला बरं वाटतंय अर्जुन, पण हे बोलण्यापेक्षा हे निभावण्याची तयारी आहे का, ती विचारत होती। अर्जुनने डोळ्यात डोकावून उत्तर दिलं, हो, मी तयार आहे। पण स्वरा पूर्ण विश्वास ठेवणारी नव्हती। तिला मनात कुठेतरी वाटत होतं, हे प्रेम आहे की क्षणिक आकर्षण। दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या घरी मोठी चर्चा चालू होती। श्रीधर कुलकर्णी आणि ललिता कुलकर्णी दोघंही विचार करत होते की अर्जुनचं लग्न प्रतिष्ठेच्या घरात व्हायला हवं। त्याच दिवशी खर्डेकर साहेबांची कन्या श्रद्धा भेटली। तिचं बोलणं, कपडे आणि राजकीय संबंध पाहून कुलकर्णी कुटुंब खुश झालं। अर्जुनसाठी हीच योग्य मुलगी, ललिता म्हणाली। श्रीधरने लगेच होकार दिला। अर्जुनला घरी बोलावण्यात आलं। अर्जुन, तुझ्यासाठी एका चांगल्या घरातली मुलगी पाहिलीये, तुमचं जुळेल, वडिलांचं ठाम मत होतं। पण बाबा, मी आधीच स्वराला पसंत करतो, अर्जुन घाबरत म्हणाला। स्वरा ना, ती गरीब घरची आहे, जरा विचार कर, ललिता थेट बोलली। म्हणजे फक्त तिच्या परिस्थितीमुळे ती नको? नाही रे, पण आपली प्रतिष्ठा, समाजातली ओळख, घराणं, हे सगळं बघावं लागतं। अर्जुन गप्प झाला। त्याला माहीत होतं, हे घर कधीच स्वराला स्वीकारणार नाही। काही दिवसांनी कॉलेजच्या कट्ट्यावर अर्जुन आणि स्वरा भेटले। तो गप्प होता। काय झालं, स्वराने विचारलं। स्वरा, माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगी बघितली आहे। मी काही बोलू शकत नाही, मी त्यांना नकार नाही देऊ शकत। स्वराने त्याच्या डोळ्यात पाहिलं। ठीक आहे अर्जुन, मी तुझ्या निर्णयाचा आदर करते, पण लक्षात ठेव, माझा दर कायमच होता। तुझ्या निर्णयाने तो कमी झालेला नाही आणि मलाही तू आवडत होतास, पण मला माहिती होतं तू तुझ्या कुटुंबाच्या विरोधात नाही जाऊ शकत, म्हणूनच मी तुला होकार दिला नव्हता। त्याच्या डोळ्यात पाणी आलं। ती निघून गेली, मागे वळलीही नाही। त्या रात्री तिने एक नोंद तिच्या वहीत लिहिली, जेव्हा आपल्याला नाकारलं जातं तेव्हा रडू नये, चालायला शिकावं, मेहनत करावी आणि यशस्वी व्हावं। जे गेलं ते आपलं नव्हतंच कधी, आणि जे आपलं आहे ते स्वतःच्या पायावर उभं करावं। आणि त्या दिवसापासून स्वराने स्वतःला बदलायला सुरुवात केली।
ती कॉलेज पूर्ण करताच एका लघुउद्योग संस्थेत इंटर्नशिप घेतली. दिवसा काम, रात्री अभ्यास. वडिलांनी दिलेल्या जुन्या शिवणयंत्रावर ती महिला बचत गटासाठी डिझाईन तयार करायची. एक दिवस तिने वडिलांना तिचं स्वप्न बोलून दाखवलं. मी माझा ब्रँड तयार करणार, स्वरा क्रिएशन. दुसरीकडे अर्जुनचा साखरपुडा श्रद्धाशी झाला. समाजातल्या सर्व प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती, सर्वत्र फोटो, स्टेटस, बातम्या. अर्जुनचा चेहरा मात्र एखाद्या यंत्रासारखा, हसरा पण मनशून्य. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं, जे त्याच्या हृदयात होतं ते समाजाच्या अपेक्षांसाठी त्याने गमावलं. एका बाजूला सोनेरी मंचावर वधूवर उभे होते आणि दुसऱ्या बाजूला एका साध्याशा घरात एक मुलगी स्वतःचं भविष्य शिवत होती. एक एक टाका स्वाभिमानाने टाकत होती. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच पहिलं पाऊल असतं आणि दुसरं पाऊल म्हणजे मागे न वळता चालत राहणं. स्वरा जाधवने कट्ट्यावरून मागे वळून पाहिलं नव्हतं. अर्जुनच्या नकारानंतर तिच्या आयुष्यातील शांत तलावात एक हलकासा दगड टाकला गेला होता. तळ ढवळून निघालं, पण तिचं प्रतिबिंब तुटलं नव्हतं. उलट त्याला आता नवा आकार यायला सुरुवात झाली होती. ती दिवसा संस्थेत इंटर्नशिप करत होती, एका सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत. त्यांची महिला बचत गटासाठी वेगवेगळी उत्पादने तयार करण्याची योजना होती. स्वराचं डिझाईन कौशल्य, तिचं समजूतदार बोलणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं समर्पण हळूहळू लोकांच्या लक्षात येत होतं. दुसरीकडे कुलकर्णी वाड्यात लगीनघाई सुरू झाली होती. श्रद्धा खर्डेकर, उच्चभ्रू समाजातली कन्या, राजकीय बॅकिंग असलेली. तिचं राहणं, बोलणं आणि वावरणं सगळं म्हणजे फॅशन ब्रँडसारखं. पण तिच्यात नात्यांना समजून घेण्याचं सौंदर्य नव्हतं. तिचं आयुष्य म्हणजे सोशल मीडियाच्या स्टोरीज आणि इव्हेंट फोटोमध्ये बंदिस्त. अर्जुन गोंधळलेला होता. तो काही दिवसापूर्वीपर्यंत स्वरा नावाच्या मुलीसोबत भविष्य पाहत होता आणि आज श्रद्धाच्या साडीच्या रंगात मिसळण्याचा प्रयत्न करत होता. घरच्यांनी ठरवलं म्हणूनच. तू स्वराला विसरलंस का रे? त्याच्या मित्राने विचारलं. अर्जुन फक्त एक दीर्घ सुस्वारा टाकला. त्याच्या चेहऱ्यावर तीव्र दुःख नव्हतं, पण एक गूढ शांतता होती. जणू आतून काहीतरी गमावलं आहे आणि आता तो शोधत नाहीये. स्वरा मात्र आता थांबलेली नव्हती. संध्याकाळी ती आपल्या घरातल्या एका कोपऱ्यात एका जुन्या टेबलवर काम करत थांबलेली असायची. समोर तिची वही, बाजूला शिवणयंत्र आणि बाबांनी आणलेला तांबूस कापडाचा रोल. ती लहान लहान बॅग शिवायची, त्यावर पेंटिंग करायची आणि मग बाजारात विकायला देत असे. शरद जाधव, तिचे बाबा, सुरुवातीला काळजीत होते. स्वरा, ह्यात काही उपयोग नाही, सरकारी नोकरी बघ. पण तिने एक दिवस संतपणे सांगितलं, बाबा, ह्यात नोकरीपेक्षा जास्त समाधान आहे. मी स्वतः काहीतरी तयार करते आहे. बाबांनी डोळ्यात पाणी लपवत तिचं डोकं कुरवाळलं. जा, पण थांबू नको. त्याच दरम्यान अर्जुनचं आणि श्रद्धाचं लग्न झालं. सगळी सिटी हल्ली. कुलकर्णी कुटुंबातील मोठं लग्न. पेपरात बातम्या, सोशल मीडियावर फोटो, बॅनरवर हसरे चेहरे. स्वरानेही ही बातमी पाहिली एका मित्राच्या स्टेटसवर. ती पाहून शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर सल उमटली, पण लगेच ती म्हणाली, मी त्याचा रस्ता नव्हते. त्याची प्रत्येक आठवण विसरण्यासाठीच होती. स्वरा आता अधिक तीव्रतेने कामाला लागली होती. ती छोट्या वस्तू तयार करत होती. बॅग, कुशन्स, पाउचेस, सगळं पारंपरिक कापडात, लोककलेच्या वापरातून. कधीकधी तिला दुपारच्या उन्हात विक्रीसाठी स्थानिक जत्रेत जावं लागे. कोणी खरेदी करायचं, कोणी नाही. पण तिला खात्री होती, हे चालणार आहे, फक्त वेळ लागेल. एकदा तिचा स्टॉल पाहायला शहरातील एक NGO तज्ज्ञ महिला आली, वैष्णवीताई. त्यांनी स्वराची मेहनत पाहिली आणि विचारलं, तू हे एकटीने करतेस? स्वराने होकारार्थी मान डोलावली. मग
तुला मार्केटिंग शिकायचं आहे का? मी 1-2 महिला उद्योजकांसोबत काम करते, तुला शिकवेन. त्या दिवसापासून स्वराच्या आयुष्यात नवं वळण सुरू झालं. दुसरीकडे अर्जुन आणि श्रद्धाचं लग्न झालं आणि पहिल्याच महिन्यात अर्जुनला कळायला लागलं, श्रद्धा फक्त एका सुंदर कवचासारखी आहे. तिचं जग म्हणजे स्वतःभोवती फिरणारं. सासू सासऱ्यांना खालच्या पातळीचा समजणं. घरातली मोलकरीणही तिच्या बोलण्याने रडवली जायची. एकदा अर्जुन तिला सहज म्हणाला, आपण एकत्र काहीतरी सुरू करू, काही समाज उपयोगी प्रोजेक्ट. ती हसली, एक उपहासयुक्त हसणं. मी समाजसेविका नाही अर्जुन, मला ब्रँड्स, इव्हेंट आणि लुकची आवड आहे. तू कर, पण मला सोबत घेऊ नकोस. तो गप्प झाला. त्याला क्षणभर स्वरा आठवली, तिचं स्वप्न आठवलं. स्वराचं स्वरा क्रिएशन नावाचं छोटं घरगुती ब्रँड आता नाव कमावत होतं. इंस्टाग्रामवर ती हळूहळू वस्तू टाकू लागली. ग्राहक वाढत होते. एका दिवशी एका ऑनलाईन बुटीकने तिला बल्क ऑर्डर दिला. ती आनंदाने बाबाच्या गळ्यात पडली. बाबा, आपली पहिली 1000 रुपयाची कमाई. शरद जाधव आनंदाने म्हणाले, हे तुझ्या आईचं स्वप्न होतं ग, तू पूर्ण करत आहेस. एका रात्री अर्जुन आपल्या ऑफिसच्या बाल्कनीत एकटा बसला होता. शहराच्या दिव्यांनी आकाशात स्पर्धा मांडली होती, पण त्याच्या मनात शांतता नव्हती. त्याने मोबाईल उघडला आणि अनाहूतपणे स्वरा क्रिएशन इन्स्टा पेज उघडलं. ती एक फोटो पोस्ट केलेली, सुंदर डिझायनर बॅग आणि कॅप्शन, स्वतःची बनवलेली वस्तू, त्यात प्रेम आहे, गर्व नाही. त्याच्या मनात हलकासा झटका बसला. दुसऱ्या दिवशी त्याने श्रद्धाला विचारलं, तुला माहिती आहे का माझी मैत्रीण स्वरा काय करते आजकाल? ती स्वरा, आईने सांगितलं होतं तुझ्याबद्दल. तिच्यासारख्या मुलींशी आमच्याशी तुलना करू नये. अरे, तिच्या घरी ना AC सुद्धा नसेल. अर्जुन काही बोलला नाही, पण त्या क्षणी तो अंतर्मनातून जागा झाला होता. स्वरा मात्र थांबली नव्हती. तिची प्रगती थांबली नव्हती. तिला आता महिलांसाठी ट्रेनिंग सुरू करायचं होतं. वैष्णवीताईंनी तिला ग्रँटसाठी मार्गदर्शन दिलं. ती लवकरच स्वरा स्किल फाउंडेशन नावाने रजिस्टर करून एक लघु युनिट उघडणार होती, जिथे गरीब महिलांना शिवणकाम, हस्तकला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं शिक्षण दिलं जाईल. तिने अर्जुनला गमावलं होतं, पण त्या एका नकारामागे तिचा संपूर्ण आत्मविश्वास हरवला नव्हता. एकदा वैष्णवीताईंनी तिला विचारलं, स्वरा, तू एवढा यशस्वी प्रवास करूनही कधीच स्वतःचं दुःख दाखवलं नाहीस. स्वराने हसून उत्तर दिलं, जे गमावलं त्यावर फुंकर घालत बसण्यापेक्षा जे उभं करता येईल त्यावर मेहनत घालणं फायद्याचं असतं. त्या रात्री तिच्या वहीत एक नोंद होती, मला नकार मिळाला, पण त्याने मला माझं हो सापडायला मदत केली. माझा प्रवास थांबलेला नाही, तो सुरूच आहे आणि हेच माझं खरं यश आहे. ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांच्यासमोर झुकणं ही कमजोरी नाही, तर त्यांच्या नजरेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं ही ताकद असते. स्वरा क्रिएशन्स नावाने सुरू केलेल्या लघुउद्योगाला आता पावलं उचलायला लागली होती. स्वरा आता फक्त वस्त्रनिर्मिती करत नव्हती, तर इतर महिलांनाही रोजगार देत होती. ती एक मार्गदर्शक, एक बिझनेस लीडर आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची ओळख तयार केलेली स्त्री झाली होती. एका सकाळी स्वराच्या फोनवर एक ईमेल आला. टेडेक्स नागपूर तर्फे निवड झाली होती. महिलांच्या यशाच्या कहाण्या या थीमवर ती आपल्या प्रवासाविषयी बोलणार होती. तिला काही क्षण विश्वासच बसला नाही. एकेकाळी ती जिच्या प्रेमाला नकार दिला गेला, जिची ओळख गरीब घरची म्हणून झाली होती, ती आज हजारोंसमोर बोलणार होती. तिने बाबांना सांगितलं, बाबा, मला टेडेक्सवर बोलावलंय. शरद जाधव क्षणभर स्तब्ध झाले, मग हसले. माझी मुलगी बोलणार आणि पूर्ण जग ऐकणार. दुसऱ्या बाजूला अर्जुन कुलकर्णीचं आयुष्य मात्र वेगळ्याच वळणावर होतं. श्रद्धा हळूहळू त्याच्या आयुष्यातून अंतर काढू लागली होती.
तिचं जग तिच्या पार्ट्यांमध्ये, तिच्या मैत्रिणीत आणि इंस्टाग्रामच्या फिल्टरमध्येच होतं. अर्जुन अनेकदा तिला संवादासाठी जवळ यायचा, पण प्रत्येक वेळी तिला काहीतरी महत्त्वाचं काम असायचं. मेकअप आर्टिस्ट, ब्रँड कोलॅब, पेज 3 इव्हेंट. एका दिवशी कुलकर्णी हाऊसमध्ये जोरात भांडण झालं. श्रद्धा आपल्या सासूच्या बोलण्यावर ओरडली. माझं नाव श्रद्धा खर्डेकर आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून चालणारी नाही. ललिता कुलकर्णी स्तब्ध झाली. श्रीधर कुलकर्णीने डोळे फिरवले. अर्जुन शांतपणे उठून बाहेर पडला. गाडी घेतली आणि शहराच्या बाहेर ड्राईव्हला निघाला. मन शांत करायचं होतं. तो गाडी चालवत होता आणि रेडिओवर आवाज आला. आजच्या आपल्या टेडेक्स स्पीकरपैकी एक, स्वरा जाधव, लघु उद्योगातून समाज घडवणारी महिला उद्योजिका. त्यांचं हृदय धडधडलं. स्वरा, टेडेक्सवर. त्याने लगेच मोबाईलवर टेडेक्स नागपूरचं यूट्यूब पेज उघडलं. स्क्रीनवर स्वरा आली होती. पांढऱ्या साडीवर मरून बॉर्डर, केस घट्ट बांधलेले, डोळ्यात स्थिर विश्वास. ती बोलत होती. माझा प्रवास एका नकारापासून सुरू झाला. मला प्रेमात नाकारलं गेलं कारण मी पुरेशी श्रीमंत नव्हते. पण मी स्वतःला नाकारलं नाही. आज माझ्यासोबत 30 महिलांना रोजगार आहे आणि त्यांच्या स्वप्नांची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. प्रेमात अपयश आलं, पण स्वतःवर प्रेम करणं मी थांबवलं नाही. म्हणून मी आज इथे उभी आहे, यशस्वी पण शांत. अर्जुनचा गळा दाटून आला. त्याच्या डोळ्यासमोर स्वरा आणि श्रद्धा, 2 वेगवेगळ्या जगातल्या स्त्रिया उभ्या राहिल्या होत्या. काही दिवसांनी शहरात एक वुमन लीडरशिप समिट आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रातील महिलांना बोलावलं गेलं होतं. स्वरा ही प्रमुख वक्त्यापैकी एक होती. अर्जुनची कंपनी त्या इव्हेंटचे स्पॉन्सर होते. तो मुख्य पाहुण्यांपैकी होता, पण त्याला कल्पनाच नव्हती की तिथे कोण कोण येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात झाली. एक एक करून वक्त्या महिलांची भाषणं सुरू झाली. दुपारी स्वराचं भाषण होतं. एमसीने तिची ओळख करून दिली. आता आपल्यासमोर येणार आहेत स्वरा जाधव, स्वरा क्रिएशन आणि स्वरा स्किल फाउंडेशनच्या संस्थापक. अर्जुनचा चेहरा क्षणभर पांढरा फकट पडला. तो मागच्या रांगेत शांत बसलेला. आता ती त्याच्या समोर होती, स्टेजवर. स्वराचं भाषण पुन्हा एकदा थेट आणि स्पष्ट होतं. तिने आपल्या प्रवासात आलेल्या संघर्षाबद्दल सांगितलं. आर्थिक अडचणी, लोकांचे टोमणे आणि सगळ्यात जास्त प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेलं नाकारलेपण. ती म्हणाली, माझं प्रेम नाकारलं गेलं कारण मी पात्र नव्हते म्हणे. पण ते नातं टिकवण्यासाठी मी कधी लाचार झाले नाही, कारण मी स्वतःला कधीही कमी समजलं नाही. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. अर्जुन मात्र स्तब्ध होता. त्याने डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याला परवानगी दिली. कार्यक्रम संपल्यानंतर तो एकटेच बाहेर गेला. एक शांत कोपरा गाठला. स्वरा कार्यक्रमाच्या बाहेर महिलांशी बोलत होती. ती हसत होती, पण तिचं हसणं आता विनम्र नव्हतं, ते विजयी होतं. अर्जुन तिला पाहत होता. मग जरा धीर करून पुढे गेला. स्वरा, ती वळली. त्याच्या डोळ्यात आणि आवाजात एकच भाव होता, पश्चाताप. तू खूप मोठं केलं आहेस. मी खूप लाजरलो आहे. स्वराचा चेहरा क्षणभर शांत झाला, पण ती गोंधळी नाही. अर्जुन, मी तुझ्यावर रागवले नाहीये, कारण तू माझ्या आयुष्यातून गेलास म्हणूनच मी स्वतःच्या आयुष्यात उभी राहिले. तो काही बोलू शकला नाही. ती पुढे म्हणाली, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुझे आभार आणि वेळेवर नकार दिल्याबद्दल अजून जास्त आभार, कारण त्या नकाराने मला माझं खऱ्या अर्थाने हो सापडला. अर्जुन हलकेच मान झुकवतो. त्याचं मन काही बोलू पाहतं, पण शब्द अपुरे पडतात. स्वरा निघून जाते. ती मागे वळत नाही. आता तिच्या पावलांखाली भूतकाळ नव्हता, फक्त भविष्य होतं. त्या रात्री अर्जुन एकटाच गच्चीवर बसला होता. शहर झोपलेलं, पण त्याच्या मनात वादळ उठलेलं. श्रद्धा जवळ होती, पण त्याला साथ नव्हती. स्वरा दूर होती, पण तिच्या आठवणींनीच त्याला माणूस म्हणून शाबूत ठेवलं होतं. स्वराच्या वहीत
त्या रात्री एक ओळ लिहिली गेली. माझं यश कोणाच्या पराभवाचं नव्हतं, ते माझ्या स्वतःच्या नकारांना हरवून मिळालेलं होतं. या कथेत स्वराच्या स्वाभिमानामुळे आपल्याला समजते की नकार मिळाला म्हणून थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण यश हे कधीच घराण्यामुळे मिळत नाही, ते तुम्ही स्वतः तयार करता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.